त्या VIP डाईजवर देखील पाहतायत जे मान्यवर उत्तम दादांच्या समवेत आपण पाहतोय इतर मान्यवर आहेत या सामन्याचा आनंद घेताना आणि खऱ्या अर्थाने जर पाहिली तर सामना खेळण्याची मजा वेगळी आहे जेव्हा मान्यवर स्टेजवर उपस्थित असतात. यावेळेस सुरेख चेंडू पाहायला मिळतोय पडल्यानंतर थोडासा चेंडू जर पाहिला तर आतमध्ये आला आणि सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये जाऊन थांबला जातोय. आणि अगदी सुरेख कीपिंग करताना आपल्याला पाहायला मिळाली निशाद गरज सर खूप चांगल्या पद्धतीने मात्र एक चांगला यष्टीरक्षक म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं इथून मात्र पंचांकडे दाद मागितली आणि इथे ग्रीन सिग्नल मिळालाय. मी म्हणेन पहिला विकेट LBW ने आउट होताना आपल्याला पाहायला मिळतोय. मिस्टर प्रतीक घरत बॅक टू द डगआउटला येताना गडीपात. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रतीक बाद झाल्यानंतर आपण पाहतोय नयन घरत. खऱ्या अर्थाने जर पाहिले तर नयन बाबू याला आपण नेहमीच पाहतोय यष्ट्यांच्या मागे अगदी खूप चांगला यष्टीरक्षक म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातंय आणि तोच जर पाहिलं तर इथे मात्र फलंदाजीसाठी जात असताना प्रणय घरतच्या समवेत जोडत असताना आपल्याला पाहायला मिळतं. एक पार्टनरशिप बिल्ड करणं खूप गरजेचं आहे. ज्या पद्धतीने करण ठाकूरने आपण पाहिली फलंदाजी करत असताना वन मॅन शो खऱ्या अर्थाने केला गेला. 12 चेंडूमध्ये 42 धावा त्याच्या बॅटमधून आल्या आणि खूप चांगले फटके त्याच्या बॅटमधून आपण पाहिलं. अगदी रिव्हर्सचे फटके देखील पाहिले उत्तुंग षटकार देखील पाहिले आणि फिनिशर चौकार देखील आपल्याला पाहायला मिळाला. हे फटके मारत असताना आपण पाहतोय कॉन्फिडन्स हाय होता कारण ठाकूर याचा असाच कॉन्फिडन्स हाय असणं खूप गरजेचं आहे कारण जिम्मेदारी जेव्हा दिली जाते तेव्हा जिम्मेदारीचं ओझं हे जड असू नये तर ते व्यवस्थित रीतीने आपल्या खांद्यावर जेव्हा दिलं जातंय तेव्हा ते वाहत नेताना कुठेतरी आपण विचार करतोय. इथून मात्र आपण पाहतोय चेंडूवर मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू पाहिजे तेवढा प्रॉपरली फटका होता नव्हता परंतु चेंडू निघून गेलाय 4 धावांसाठी. येतोय चौकार. अगदी आपण पाहतोय थँक्यू. तर आपण पाहतोय थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल केलं जात आहे. पॉवर प्लेचं षटक म्हणून या ठिकाणी हाताळताना 5 षटकांचा सामना आहे. पहिलं षटक पॉवर प्ले म्हणून आपण पाहतोय या ठिकाणी. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू आहे समोरच्या दिशेने खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे जोपर्यंत फील्ड करेल फेकेल तोपर्यंत फक्त आणि फक्त सिंगल रन्स या ठिकाणी घेतल्या जात आहे आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर आतापर्यंत स्कोर कार्डवर धावसंख्या होती ती म्हणजेच 6 धावा 1 गडीच्या मोबदल्या आहेत. एक चौकार नक्कीच आला. आपण पाहतोय लॉंग स्टॉप रिजन मध्ये ज्या पद्धतीने चेंडू मारण्याचा प्रयत्न केला होता मिस टाइम झाला होता परंतु चौकार आला. इथून आपण पाहतोय पुन्हा एकदा फिरले आहेत परंतु थर्डमॅन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. शॉर्ट थर्डमॅन रिजनला चेंडूला फील्ड करतोय फेकतोय तोपर्यंत फक्त आणि फक्त एक धाव. चांगली गोलंदाजी वापरताना आपल्याला पाहायला मिळतोय. कारण ओव्हर या ठिकाणी कंप्लीट केली गेली आणि या 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली तर 7 धावा 1 गडीच्या मोबदल्यात आपल्याला पाहायला मिळत आहेत. थँक्यू. या ठिकाणी जर पाहिलं तर प्रीतम घरत या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत आपण करणार आहोत. तर मी जिग्नेश याला विनंती करतोय की त्यांच्या शुभ हस्ते प्रीतम घरत यांचं स्वागत आपण करणार आहोत. मुख्य डाईजवर आपण पाहू शकताय प्रीतमजी घरत.
तर आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होईल. प्रथमेश एक चांगला गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातंय. पण बघूया ज्या पद्धतीने करणने गोलंदाजी केली या पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहतोय फक्त 7 धावा खर्च केल्या, एक गडी देखील बाद केलाय. इथून जर पाहिलं तर प्रथमेशने देखील त्याच्या पावलावर पाऊल टाकून जर गोलंदाजी केली, मोठे फटके मारण्यापासून जर नक्कीच वंचित ठेवलं फलंदाजाला तर काहीतरी चांगलं नक्कीच कामगिरी होईल. या मैदानावर आपण पाहिलं पहिला सामना ज्या पद्धतीने रंगला गेला होता, 45 धावांचं लक्ष ठेवलं गेलं होतं. इथून पाहतोय पुन्हा एकदा आडव्या बॅटने प्रहार केलाय. इथे क्षेत्ररक्षक आहे, चेंडूला फेकतोय परंतु फेकी थोडीशी खराब आपल्याला पाहायला मिळाली. आणि जर पाहिलं तर पहिला चेंडू डॉट करताना आपण पाहतोय रन्स मिळणार नाहीये. प्रणय घरात आपल्याला पाहायला मिळतंय स्ट्रायकिंगवर, ज्याने आतापर्यंत जर पाहिलं तर स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केलाय. पुन्हा एकदा ओहो टायमिंग बेमिसल आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी फटका सुरेख होता परंतु पोलीस अनंत पागी आपल्याला पाहायला मिळते. महाराष्ट्र पोलीस त्या ठिकाणी तैनात होता आणि सरळ झेल त्याच्या हातामध्ये जाऊन बसला जातोय. थँक्यू. मोठा गडी बाद होईल मी म्हणेन. ज्या पद्धतीने बॅट खोलली गेली होती, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता आणि हो हो या स्पर्धेसाठी आपण पाहतायत ज्या मॅन ऑफ द मॅचच्या ज्या ट्रॉफ्या आहेत आपण पाहतोय सुरेख ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी कलरफुल ट्रॉफी आहे आणि ही ट्रॉफी बजरंग अमनवाड यांच्याकडून स्पॉन्सर्स केल्या गेल्या आहेत. त्यांचं देखील आम्ही आभार मानतोय. पुन्हा एकदा आपण पाहतोय प्रथमेश यावेळेस चेंडू नक्कीच आसमानी टोळा मी म्हणेन, जबरदस्त फटका, ताकदवान टोळा म्हणेन. थँक्यू. किट्टोला यासाठी ओळखलं जातोय. किट्टोचे आक्रमण फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आल्या आल्या जर पाहिलं तर लोअर फुलटॉस चेंडू होता, अगदी फुलटॉस करून खेळला त्या चेंडूला मिड विकेटच्या दिशेने, मिड विकेटच्या डोक्यावरून अगदी आपण पाहिला तर हा चेंडू ट्रॅव्हल्स होताना षटकारासाठी. या 6 धावांनी धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्डवर आतापर्यंत धावसंख्या लागली जात आहेत एकंदरीत 13 धावा. 2 गडी जरी बाद झाले असले तरी देखील आता जिम्मेदारी घेतोय तो म्हणजे किट्टो. यावेळेस पुन्हा एकदा प्रथमेश सज्ज असेल. पुढचा चेंडू पुन्हा एकदा आक्रमण करण्याचा प्रयत्न होता. यावेळेस क्षेत्र निवडलंय तो म्हणजेच ऑन साइड एरियामध्ये, परंतु त्या ठिकाणी आपण पाहा वा काय जबरदस्त रनिंग पाहायला मिळाली. आणि अनंत पागी पोलीस कर्मचारी आपल्याला पाहायला मिळते, महाराष्ट्र पोलीस. आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर पोलीस मध्ये जाण्यासाठी खूप मेहनत करावी लागते आणि तीच मेहनत आज आपण पाहू शकतायत. अगदी आपल्या डोळ्यांनी कशी मेहनत केली असेल या अनंत यांनी. इथून आपण पाहतोय इथे आपण पाहतोय चांगला चेंडू हाताळला गेला. धावसंख्या अजूनही थांबतय ती म्हणजेच 15 या आकड्यावर. पुन्हा एकदा आक्रमण केलंय आणि हा देखील येतोय मिड विकेटच्या अगदी डोक्यावरून. षटकार 6 धावा. क्या बात है.
थँक्यू. आणि कोण विसरेल वेवूर प्रीमियर लीग 17 चेंडू मध्ये 50 धावांची अगदी आक्रमण फलंदाजी करणारा खेळाडू किट्टो मालिकावर ठरला होता, तो म्हणजेच वेवूर प्रीमियर लीग मध्ये. आणि आज देखील आपण पाहतोय नवली प्रीमियर लीग मध्ये चांगली बॅटिंग दर्शवताना आक्रमण करतोय. खऱ्या अर्थाने जर पाहिले तर 2 हल्ले चढवले गेले अगदी 6 धावांसाठी. जबरदस्त आक्रमण फलंदाजी करत असताना धावसंख्या 21 रन्स 21 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. अप्रतिम फलंदाजी नक्कीच दर्शवली गेली. इथून जर पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये तब्बल 7 धावा आल्या होत्या, परंतु या 7 धावाच्या दुपटीने धावा प्रथमेशला या ठिकाणी घेत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकंदरीत 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय आणि 2 षटकानंतर धावसंख्या जर पाहिली तर 21 रन्स 21 धावा स्कोर कार्डवर आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज मुकेश आपल्याला पाहायला मिळते. सिनियर खेळाडू आहेत. इथून जर पाहिलं तर थोडंसं मॅजिक गोलंदाज म्हणून यांच्याकडे पाहिलं जातंय. फिरकीपट्टू गोलंदाज बघूया कशा पद्धतीने गोलंदाजी केली जाईल. अगदी समोरच्या दिशेने जर पाहिलं तर फलंदाज नयन बाबू सज्ज झालाय आणि किट्टो ज्याने आतापर्यंत हल्लाबोल केलाय. 2 फलंदाज बाद झाल्यानंतर आपण पाहतोय ज्यांनी या स्पर्धेची या मॅचची खऱ्या अर्थाने धुरा सांभाळली गेली. या मॅच मध्ये खूप चांगले खेळले आहेत नयन आणि दुसऱ्या बाजूला किट्टो. हो, चेंडू स्लोवर गतीने थोडासा या ठिकाणी मॅजिक गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला गेला आणि सक्सेस होत आहे. नक्कीच अनुभव काम येईल या ठिकाणी मी म्हणेन. कारण खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर जर तुमच्याकडे क्रिकेटचा अनुभव असेल तर कित्येक फलंदाजाला थांबवण्याची क्षमता आपण ठेवू शकतायत. अगदी फिरकीपट्टू ब्रिजेशचाच विचार केला. ब्रिजेश आपण पाहतोय ज्या पद्धतीने गोलंदाज आहेत नवली गावचा, खूप चांगला मॅजिशियन गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिले जात आहे. पुन्हा एकदा आपल्या फिरकीच्या बळावर आपण पाहतोय थोडंसं स्लोवर केलं. रनआउटचा चान्स होता, परंतु यावेळेस आपण पाहतोय रनआउट थोडासा वाचला गेला मी म्हणेन. धावसंख्या आतापर्यंत जर पाहिलं तर 1 ने वाढली जाईल. स्कोर कार्डवर धावसंख्या 22 धावा. स्लोवर गतीने चेंडू या ठिकाणी नयन बाबूला टाकण्यात आले आणि 2 चेंडूवर जर पाहिलं तर जे आक्रमण नक्कीच करायला हवं होतं ते आक्रमण झालं नाहीये. 2 चेंडूमध्ये 1 धाव खर्च करतोय गोलंदाज पुन्हा एकदा मिस्टर मुकेश घरत. पुन्हा एकदा यावेळेस किट्टोच्या बॅट मध्ये आणि किट्टोच्या बॅट मध्ये आल्यानंतर तो चेंडू थांबत नाही हेच मात्र दर्शवत असताना तिसरा षटकार किट्टोच्या बॅट मधून येतोय. 6 धावा. थँक्यू. क्या बात है किट्टो. जबरदस्त आक्रमण फलंदाजी. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर वेवूर चषकामध्ये 17 चेंडूमध्ये 50 धावा झाल्या होत्या. अगदी वेगवान धावा या ठिकाणी बनवल्या होत्या, परंतु यावेळेस जर पाहिलं तर आतापर्यंत किट्टोची बॅटिंग आपण पाहतोय ज्याने 5 चेंडूमध्ये 20 धावा बनवल्या आहेत. म्हणजे आक्रमकता अजूनही तशीच आहे मी म्हणेन. पुन्हा एकदा यावेळेस पुन्हा एकदा जसा चेंडू आला तसा पुन्हा एकदा सडक पे कडक मी म्हणेन या ठिकाणी षटकार. 6 धावा. थँक्यू. नक्कीच ज्या पद्धतीने स्ट्राईक चेंज केली गेली, अगदी नयन घरात याला 2 चेंडू जे टाकले होते खूप चांगल्या पद्धतीने स्ट्रेअर केले होते, चांगले फिरवले होते. पण यावेळेस आता थोडंसं डोक्यामध्ये टेन्शन असेल की आता चेंडू टाकायचा तो कसा टाकायचा, कारण की किट्टोची प्रत्येक या ठिकाणी मुवमेंट आपण पाहिली. जबरदस्त आक्रमण फलंदाजी पाहिली त्याची, कारण की 4 षटकार त्याच्या बॅट मधून आतापर्यंत आले आहेत. एकंदरीत 26 धावा 6 चेंडू मध्ये किट्टो बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम हॅट्रिक 3 षटकार आपल्याला पाहायला मिळाला आजच्या या इनिंग मध्ये, आजच्या खेळामध्ये. पुन्हा एकदा मुकेश घरत पुढचा चेंडू या ठिकाणी टाकला जाईल. आहा, इथे मात्र चान्स होता, चेंडू हवेत होता,
परंतु यावेळेस जर पाहिलं तर मुकेश याने ज्या पद्धतीने अगदी हडल्स केलं, एक हडल्स मधून टीम मीटिंग झाली, अरेंज झाली आणि त्यानंतर दर्शवलं गेलं की तुम्हाला कुठल्या पद्धतीचा चेंडू टाकायचा आहे. अनुभव तर खूप आहे, पण यावेळेचं क्रिकेट जे आहे ते कुठेतरी आपण पाहतोय अगदी हाणामारीचं क्रिकेट म्हणून ज्याच्याकडे ओळख पाहतोय. कारण की पहिल्या वेळेचा जो क्रिकेट होता अगदी बॅट्समन स्टंप मध्ये खेळत होता, परंतु आता जो फलंदाज असतो तो जास्तीत जास्त सफळ होत असतो. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू हवेत, परंतु क्षेत्ररक्षक नव्हता त्या ठिकाणी. नोमॅन्स लँडला चेंडू ट्रॅव्हल झाला. इथून मात्र पाहिलं तर चांगला कमबॅक केला मी म्हणेन, कारण ती 3 षटकार मारल्यानंतर पुन्हा एकदा 2 चेंडू जे आहेत ते इथे मात्र निर्धाव फेकणे गेले. एकंदरीत धावांचा जर विचार केला तर स्कोर कार्डवर धावसंख्या होते 34 धावा, 2 गडीच्या मोबदल्या आहेत. षटक क्रमांक 3 या ठिकाणी कंप्लीट झाले आहेत, म्हणजे 12 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. आपल्याला पाहायला मिळेल थँक्यू. यानंतर ऑफिशियल कॉल असेल 2 संघाला, एका बाजूला आपली नवली आणि दुसऱ्या बाजूला संघर्ष टायगर. दोन्ही संघ यांना मी विनंती करतोय आपण रेडी राहायचं आहे. इनिंग ब्रेक नंतर आपलं टॉस केलं जाईल. एका बाजूला आपली नवली आणि दुसऱ्या बाजूला संघर्ष टायगर. तर गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहू शकतायत स्वतः योगेश आपल्याला पाहायला मिळतं. योगेश पाटील आणि नक्कीच आपण पाहतोय ते योगेश पाटील खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर विद्युत पुरवठा शाखेमध्ये कार्यरत आहेत. आणि यावेळेस जर पाहिला तर एका बाजूला तवाही तापला आणि त्याच्यासोबत जो कलथा आहे तो देखील तापलेला आपल्याला पाहायला मिळतोय. किट्टूची बॅटिंग पाहिली आणि दुसऱ्यानंतर नयन बाबू देखील आपण पाहतोय जबरदस्त फलंदाजी करत असताना. थँक्यू व्हेरी मच. पंकज पाटील देखील या ठिकाणी उपस्थित होत असताना वेलकम सर, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या आपण मुख्य डाईसवर विराजमान व्हा. आपल्या आयोजकांकडून विनंती केली जाते या आपण मुख्य डाईसवर. आणि चेंडू हरवण्याचं काम केलंय. मी म्हटलं होतं नक्कीच किट्टूची बॅटिंग नयनने नॉन स्ट्राईक एंडवर पाहिली, ज्या पद्धतीने आक्रमण केलंय किट्टूने, आणि तीच आक्रमण माझ्यात देखील संचारावी हेच मात्र दर्शवत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त फलंदाजी करत असताना 6 धावांची धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्डवर धावसंख्या आतापर्यंत 40 धावा लागली जाते. आपण आधीच अनाउन्समेंट केलेली आहे की चेंडू हरवला किंवा गहाळ झाला किंवा खराब जरी झाला तरी आपण नवीन चेंडू देणार आहोत. जोपर्यंत चेंडू तिथून निघत नाही तोपर्यंत तुम्हाला या चेंडूने खेळावा लागणार आहे. आणि आपण करणची हिट या आधी देखील पाहिली होती, काय अफलातून हिट होती आणि तीच हिट पुन्हा एकदा पाहायला मिळते. नेहमीच अगदी नाव करण मोरे यांचं आपल्याला पाहायला मिळतंय. खऱ्या अर्थाने ते कमावलंय त्यांनी. खूप चांगलं कार्य त्यांच्याकडून होत असताना आपल्या पालघर जिल्ह्यासाठी मी म्हणेन, अगदी गुजरात म्हणा, मुंबई म्हणा किंवा इतरंतर आपण जिल्हे पाहू शकतात, या जिल्ह्यांमध्ये खूप चांगली कामगिरी करत असताना करण मोरे यावेळेस 2 फलंदाजाचं नाव नक्कीच घेईन. एका बाजूला किट्टू, दुसऱ्या बाजूला नयन. यावेळेस पुन्हा एकदा चेंडूला अगदी चेंडूची वाट पाहिली आणि त्यानंतर त्या चेंडूची वाट लावी मी म्हणेन. जबरदस्त फलंदाजी करत असताना नयन. आक्रमकता आता मात्र दोन्ही फलंदाजाकडे आहेत. इथून जर पाहिलं तर धावसंख्या ही 4 ने वाढली जाईल. स्कोर कार्डवर धावसंख्या होती ती म्हणजे 44 धावा, 44 रन्स ऑन दी बोर्ड.
लगातार जर 3 षटकार मारले यानंतर तर आपण पाहू शकतायत हेमंतजी गायकवाड यांच्याकडून 500 रुपये आणि हितेश घरत यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल. म्हणजे 3 षटकार मारा आणि 1500 रुपये कमवा असं मी म्हणेन. यावेळेस पहिला आलाय मी म्हणेन नो डाऊट. जबरदस्त आक्रमण, ऊर्जा दिली गेली आणि ही ऊर्जा वापरली ती म्हणजेच नयन घरत यांनी. 50 धावा पूर्ण होताना आपल्याला 50 अप होत आहेत. जबरदस्त फलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. करणचं ते पहिलं षटक आपण पाहिलं होतं. पहिल्या षटकामध्ये फक्त 7 धावा खर्च केल्या होत्या, परंतु त्यानंतर जी आक्रमकता दोन्ही फलंदाजामध्ये आली, किट्टूच्या अंगामध्ये आणि दुसऱ्या बाजूला नयनच्या अंगामध्ये आली, ही मात्र आता मात्र घातक ठरते. कुठेतरी विकेटची आवश्यकता आहे. योगेश पाटील पुन्हा एकदा यावेळेस चेंडू अगदी थोडासा स्लोवर केला गेला. व्हेरिएशन खूप गरजेचं आहे आणि हेच व्हेरिएशन इथे मात्र आपल्याला पाहायला मिळालं. इथून जर पाहिलं तर चेंडूचा खेळ आतापर्यंत होतोय ते म्हणजे 4-2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. स्कोर कार्डवर धावसंख्या होते 51, 51 धावा. चांगली धावसंख्या उभारलंय मी म्हणेन यावेळेस. किट्टू आपल्याला पाहायला मिळतोय. 2 चेंडू अजूनही या षटकातील बाकी आहेत. योगेश पाटील पुन्हा एकदा या चेंडूला थोडंसं सोडलं गेलंय, परंतु बघूया पंचांच्या नजरेतून काय घडलंय. नक्कीच आपल्यापर्यंत पोहोचलं जाईल. अशा पद्धतीने आपण पाहतोय पडताळतायत पंच की नक्कीच चेंडू जो होता तो कुठे पडला गेला. मी म्हणेन जो टप्पा पडला गेला होता तो कुठे असेल ते देखील पाहिलं जात आहे. आणि पंचांच्या नजरेतून पंचांचा इशारा ची वाट आतापर्यंत आपण पाहतोय. यस, आपण पाहतोय या ठिकाणी चेक केला जाईल आणि आपण पाहतोय पाटील नेटवर्कच्या माध्यमातून ही हॅलो यस सर, मध्ये आहे चेंडू. यस, आपण पाहतोय वाईटचा इशारा येईल. ज्या पद्धतीने आपण नोची मागणी केली होती, स्क्रीनच्या बाहेर पिचिंग आहे का नाही ही तपासली गेली आणि त्यानंतर आपण पाहतोय पिचिंग अगदी इनसाइड आहे. त्यामुळेच जर पाहिलं तर हा चेंडू वाईटचा इशाराने धावसंख्या 1 ने वाढली जाईल. स्कोर कार्डवर धावसंख्या आतापर्यंत जर पाहिली तर लागली जाते 52 रन्स. 52 धावा स्कोर कार्डवर आहेत. तर आपण पाहतोय अजूनही या षटकातील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. योगेश पाटील पुन्हा एकदा यावेळेस अगदी लाऊड अपील आहे आपण पाहू शकतायत, परंतु काय घडलंय स्वतः नयन या ठिकाणी स्पोर्ट्समॅनशिप किट्टू या ठिकाणी आपण पाहतोय स्वतःहून बाहेर निघाले आहेत. हे क्रिकेट असणं खूप गरजेचं आहे तुमच्या अंगामध्ये. जेव्हा आपण पाहतोय क्रिकेट म्हटलं तर अगदी खऱ्याच खेळ म्हणून आपण ज्याच्याकडे पाहिलं जातंय आणि अशा मुवमेंट्स आपल्याला कधी कधी पाहायला मिळत आहेत. किट्टो स्वतःहून या ठिकाणी बाहेर होतोय, परंतु खेळ खूप चांगला केलाय किट्टोनी. एकंदरीत किट्टोच्या बॅट मधून जर पाहिलं तर 8 चेंडूमध्ये 26 धावांची धुवाधार खेळी पाहायला मिळाली. जबरदस्त क्रिकेट. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तनय घरत या ठिकाणी आपण पाहतोय फलंदाजीसाठी सज्ज होत असताना. योगेशला आता मात्र कुठेतरी थोडंसं जो श्वास आहे तो आता मात्र चांगला नक्कीच घेतला असेल, कारण की ज्यावेळेस विचार केला होता किट्टो बॅटिंगला होता, मोठे मोठे फटके मारत होता,
आता मात्र चांगला चेंडू, अप्रतिम रिव्हर्स स्विच करण्याचा प्रयत्न. यावेळेस जर पाहिलं तर ओव्हरची होईल समाप्ती. 4 षटक कंप्लीट झाले आहेत आणि 4 षटकाच्या अखेरीस धावसंख्या जर पाहिली तर 52 रन्स, 52 धावा. जाणीव आहे ज्या पद्धतीने दोन संघ खेळतायत, कारण की रेया स्टोर्मर्स संघाकडे देखील फलंदाजी आहे. रन मशीन करण मोरे सारखा एक फलंदाज असताना एक चांगली धावसंख्या आपल्याला ठेवावी लागणार आहे. हेच मात्र आपण पाहतोय विचार मनामध्ये असताना गरज परिवार या संघाकडून आपण पाहतोय ज्या पद्धतीने फलंदाजी केली झाली. 52 धावा आतापर्यंत जमवल्या गेल्या आहेत. इथून जर पाहिलं तर 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 6 चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज जर पाहिला तर गोलंदाजी ट्रॅकवर कुणाल घरत येताना आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच जर पाहिलं तर कुणालचा जर विचार केला तर अगदी जेव्हा प्रॅक्टिस संपल्यानंतर 5 नंतर 7 या वेळेत जर पाहिलं तर जास्तीत जास्त प्रॅक्टिस कोणाची असेल तर कुणालची आहे. आणि किती नक्कीच प्रॅक्टिस मध्ये बरेचसे विकेट त्याच्या नावावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथून पाहिलं जाईल ही प्रॅक्टिस किती कामाला येईल. आहा, पहिल्या चेंडूवर आक्रमण केलाय आणि आक्रमण एवढा भारी होता की पहिल्या चेंडूवर आलाय षटकार. 6 धावा. शॉर्ट ऑफ लेनचा वापर केला, परंतु यावेळेस जर पाहिलं तर जबरदस्त फलंदाजी करताना फलंदाज नयन आपल्याला पाहायला मिळतोय. 9 चेंडू मध्ये नयनच्या बॅट मधून देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत आतापर्यंत 29 धावा. क्या बात है, जबरदस्त. नक्कीच मी म्हणेन जेव्हा प्रॅक्टिस मॅच असते तेव्हा प्रॅक्टिस मॅच मध्ये देखील नयन वर्सेस आपण पाहतोय मिस्टर कुणाल अशी प्रॅक्टिस चालू असते. आणि यावेळेस जर पाहिलं तर बाजी मारले नयन बाबू यांनी. पुन्हा एकदा हा पुढचा चेंडू असेल. मारण्याचा प्रयत्न होता, पंचांकडे अपील केलंय, परंतु थोडस चेंडू जर पाहिलं तर बाहेरच्या दिशेने जाताना आपल्याला पाहायला मिळालं आणि तेच पंचांनी दर्शवलंय. इथून जर पाहिलं तर या चेंडूवर रन्स मिळणार नाहीये. धावसंख्या अजूनही स्थिरावलेली आहे, ती म्हणजेच एकंदरीत 58 या धावसंख्येवर 58 धावा 3 गाडीच्या मोबदल्यात आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. 2 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. 4 चेंडू शिल्लक आहेत. इथून जर पाहिलं तर पुन्हा एकदा फटका सजवलाय करण. त्या ठिकाणी चेंडूला पकडतोय, डायरेक्ट थ्रो या ठिकाणी हातामध्ये आणि विकेट गमावला जाईल. गडी बाद. नक्कीच आपण पाहतोय इथे विकेट मिळालाय रनआउटच्या रूपाने. सांघिक विकेट या ठिकाणी काढताना आपल्याला पाहायला मिळतोय. गरज नव्हती मला वाटतं फक्त सिंगल रन्स या ठिकाणी, कारण की करण सारख्याच्या हातामध्ये चेंडू असताना तुम्ही 2 धावांचा विचार करतायत ही कुठेतरी नक्कीच चुकीचं ठरलं गेलं. आणि तेच पाहतो आपण विकेट रनआउटच्या रूपाने बाद झाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल मयूर घरत. मयूर यांनी जर षटकार मारला तर पंकज पाटील याच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज येईल. आणि जर 2 लगातार मारल्या तर आपण पाहतोय हेमंत पिंट्या यांच्याकडून आपण पाहतोय 1000 रुपये देण्यात येईल. ऊर्जा दिली गेले, परंतु बघूया चेंडू शिल्लक आहेत तुमच्याकडे. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आपण पाहू शकतायत नयन आक्रमक आहेत. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न चुकले गेले आहेत. 1 रन काढण्याचा प्रयत्न आणि सिंगल रन्स पूर्ण केलाय. दुसऱ्या धावाचा प्रयत्न. 2 धावा या ठिकाणी पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. एकंदरीत 2 धावांनी धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्ड वर धावसंख्या आतापर्यंत लागली जाते ती म्हणजेच 62 रन्स. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. या इनिंगचा 62 धावा आतापर्यंत स्कोर कार्ड वर जमवल्या गेल्या आहेत. ओहो, हा चेंडू अगदी व्हाईट यॉर्करचा उपयोग केलाय, परंतु बघूया पंचांच्या नजरेतून या रन्स कशा घेतली जाईल, कोणत्या पद्धतीची रन्स असेल. जसं आपण पाहतोय इथं 22च्या रूपाने ही रन्स आपल्याला पाहायला मिळाली.
तर 22च्या रूपाने ही रन्स आले आणि धावसंख्या जर पाहिली तर 63 रन्स जिंकण्यासाठी 64 रनांची आवश्यकता असेल. चला दोन संघाचे कर्णधार या. एका बाजूला आपली नवली वर्सेस संघर्ष टायगर. विप्लेश घरत उर्फ बंडू या नावाने जास्तीत जास्त प्रचलित आहेत. घरत परिवार कडून आपण पाहणार आहोत. एका बाजूला ऑनर आहेत पंकज आणि दुसऱ्या बाजूला मयूर घरत. पंकज घरत हे आयन. तर संघर्ष टायगर या संघाचे ऑनर्स म्हणून हिमांशू आणि हितेश घरत. लक्ष्मण पाटील यांना मी विनंती करतो या आपण मुख्य डायसवर विराजमान व्हा. पवनसुत संघाचे जुने जाणते खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. उत्कृष्ट गोलंदाज म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं गेलं असे आपण पाहतोय त्यांचं हार्दिक स्वागत आहे. तर मी पुढील सामन्याचा टॉस साठी दिनेश दादा यांना बोलवीन. या दिनेश दादा आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. दोन संघ या ठिकाणी उपस्थित असतील. एका बाजूला संघर्ष टायगर आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर आपली नवली. दोन्ही संघाचे कर्णधार या आपण. तर आपण पाहतोय या ठिकाणी टॉस केला जाईल आणि एका बाजूला NPL दुसऱ्या बाजूला असणार आहे 2025. आपली नवली आणि संघर्ष टायगर या संघामधून आपण पाहतोय दोन खेळाडू आले आहेत. NPL कॉल आहे आणि आता 2025 आलाय. तर दोन्ही दादा शुभेच्छा द्या तुम्ही आणि पुन्हा एकदा VIP डायसवर विराजमान व्हा. तर टॉस जिंकलाय आपण पाहतोय आपली नवली या संघाने टॉस जिंकलाय. काय डिसिजन असेल? डिसिजन आम्ही काय अजून घेतले पण आम्ही शक्यतो पहिली फिल्डिंगच घेणार आहेत. बघूया कसं वाटतं या ठिकाणी NPL सीझन. अगदी ऊन आहे परंतु उन्हामध्ये खेळण्याची मजा वेगळी आहे खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर. जी आज तुम्हाला संधी उपलब्ध करून दिली आणि तुमचे संघाचे ऑनर देखील आपण पाहतोय ज्यांनी आपल्याला संधी उपलब्ध करून दिली. काय म्हणतील यांच्यासाठी? नक्कीच खूपच चांगलं असं आयोजन नियोजन म्हणता येईल. त्याप्रमाणे ज्या मोठ्या व्यक्ती आहेत त्यांनी जो सहभाग दाखवला, ज्या पद्धतीने मदत केली आहे NPL साठी. काही कारणास्तव थांबली होती पण सर्वांची इच्छा होती की NPL झाली पाहिजे, गावाचं नाव मोठं झालं पाहिजे. आणि आज ज्या पद्धतीने उत्साह दिसतो, काही कारणा सुट्ट्या नाहीत, सुट्ट्या घेऊन आलेले आहेत. खूप चांगलं असं ते नियोजन आहे. आयकॉन खेळाडू म्हणजेच ब्रिजेश करून काय अपेक्षा असतील तुझ्या? अपेक्षा असं आपण सांगता येणार नाही कारण की क्रिकेट आहे. सर्वांनी माझ्यासाठी 11वा पण खेळाडू तेवढाच महत्त्वाचा आहे जेवढा आयकॉन आहे. आणि खेळामध्ये काही होऊ शकतं. 10वा खेळाडू सुद्धा खेळून जाऊ शकतो, आयकॉन एकटा सुद्धा खेळून जाऊ शकतो. जाऊयात आपण हितेश दादा यांच्याकडे. हितेश दादा टॉस जिंकला असता तर काय डिसिजन असता तुमचा? आमचा सुद्धा बॅटिंगचाच होता प्रयत्न, जिंकले असते तर. आता तुम्हाला नक्कीच बॅटिंग मिळेल, मी हरकत नाही, कारण की ज्या पद्धतीने आपण पाहतोय तुषार मोरे तुमच्याकडे आहे. हा देखील एक चांगला फलंदाज म्हणून तुमच्याकडे पाहायला मिळतोय. आयकॉन खेळाडू आहे तुमच्या संघाचा आणि
खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर किती टार्गेट या मैदानावर, कारण की आताच आपण क्रिकेट पाहिलं, पहिला सामना झाला 45 धावा, 44 धावा जमवल्या होत्या. आता सामन्यामध्ये जर पाहिलं तर 63 धावा जमवल्या आहेत. तर एक टार्गेट किती असेल तुमचा? आमचा टार्गेट आहे 55 ते 60 रनाचा आहे. कारण आमच्यात खेळणारे गुडीराम, नितेश, आणखीन बोबो असे चांगले चांगले प्लेयर आहेत आमच्याकडे आणि बॉलर सुद्धा आहेत. आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर NPL म्हणजे नवली प्रीमियर लीग तुम्ही कशी पाहता? कसं आपण या नवली प्रीमियर लीगचं स्वागत करता? खूपच चांगलं असं नियोजन आहे यांचं. आणि ही जी भरवली ती थांबलेली लॉकडाऊन नंतर 2 वर्ष थांबलेली आहे, ती आता पुन्हा चालू केलेले आहेत. चांगली अशी नियोजन आयोजन आणि आमचे जे जुने प्लेयर आहेत पवन सुचे ते सुद्धा आज स्टेजवर आहेत. त्यांचे खूप खूप धन्यवाद. धन्यवाद मनमेन आणि शुभेच्छा देईन तुम्हाला मॅचसाठी. आपण जाऊया जिथे मॅच स्टार्ट झाले. अगदी पालघरची रन मशीन मैदानाच्या आतमध्ये उतरले, तिला पाहणार आहोत आपण. जाऊया मॅचकडे. तर सुरुवात केली गेली. अगदी आपण पाहतोय प्रथमेश आणि दुसऱ्या बाजूला करण मोरे. आतापर्यंत जर पाहिलं तर करण ऑन स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतोय. 2 लगातार चौकार च्या आपल्याला पाहायला मिळाल्या आतापर्यंत. यावेळेस पुन्हा एकदा ऑफसाइड रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी डीप मध्ये, परंतु क्षेत्ररक्षण करताना जर पाहिलं तर जोपर्यंत क्षेत्ररक्षण करेल तोपर्यंत 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या आहेत. दुहेरी धावाने धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्डवर धावसंख्या होते ती म्हणजेच 10 धावा. इथून आपल्याला पाहायला मिळेल पुन्हा एकदा यावेळेस अगदी जबरदस्त फटका आणि रन मशीनच्या बॅट मधून येतोय आणखीन एक षटकार. 2 चौकार 1 षटकार. काय सुरुवात केले, जबरदस्त जाणीव आहे आपल्या संघाला. थोड्याशा जास्त धावा झाल्या होत्या, ह्या धावा स्वीकारल्या गेल्या आणि त्यानंतर पाहिलं तर पहिल्याच ओव्हर मध्ये इथे मात्र जर पाहिलं तर धावसंख्या जमवण्याचं काम केलंय. 16 धावा आतापर्यंत स्कोर कार्डवर झाल्या आहेत. चेंडूचा खेळ जर पाहिला तर तब्बल 4 चेंडू मध्ये 16 धावा जमवल्या आहेत. नक्कीच माझी मुंबई या संघामधून जर पाहिलं तर ISPL खेळण्याचा नक्कीच जबरदस्त संधी मिळाली. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर करण मोरेला आपण पाहिलं गेलं अप्रतिम खेळी. इथून जर पाहिलं तर धावसंख्या 1 ने वाढली जाईल. स्कोर कार्डवर धावसंख्या 17 धावा. अजूनही या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज प्रतीक घरत आपल्याला पाहायला मिळतोय, ज्यांनी गोलंदाजी आपल्याला दर्शवली गेली. अगदी आक्रमण केलंय, परंतु यावेळेस थोडंसं कमबॅक करत असताना आता मात्र फलंदाजी ट्रॅकवर फलंदाज प्रथमेश घरत. पहिला चेंडू या ठिकाणी नक्कीच हलवार हाताने खेळला गेला. सिंगल रन्स कंप्लीट केले गेले. ओव्हरची होईल समाप्ती. प्रत्युत्तर देताना आपण पाहिलं तर पहिलं षटक हाताळलं होतं, 7 धावा खर्च केल्या होत्या त्या म्हणजेच करण मोरे आणि आता मात्र करण मोरे स्वतः फलंदाजीसाठी आहे आणि पहिल्या षटकामध्ये तब्बल 18 धावा जमवल्या जात आहेत. इथून जर पाहिलं तर जिंकण्यासाठी 64 धावांचं लक्ष्य आहे. या ऐकूया आपण उर्वी डीजेला.
तर 18 धावा स्कोर कार्डवर आहेत आतापर्यंत आपण पाहू शकतायत. प्रथमेश आणि करण मोरे आपल्याला पाहायला मिळते फलंदाजीसाठी. नवली प्रीमियर लीग NPL सीझन 4. इथून आपण पाहतोय चेंडूला पकडण्याचा प्रयत्न नक्कीच केला गेला, परंतु काय चपळाईने 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत. पहा नजरेचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय तो क्रिकेट. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर क्षेत्ररक्षकांकडून थोडीशी चुकी झाली आणि त्या चुकीचं रूपांतर काय तर 2 धावेमध्ये. 2 धावेने धावसंख्या होते 20 धावा. नक्कीच जाणीव आहे, कारण की आपल्याला धावसंख्या जी उभारलेली आहे ती धावसंख्या पूर्ण करायची आहे. आणि इथून जर पाहिलं तर प्रयत्न चालू आहेत दोन्ही फलंदाजाच्या. एका बाजूला प्रथमेश, दुसऱ्या बाजूला करण. थोडस क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करतायत, जाणीव आहे. गोलंदाज सज्ज आहे मयूर घरत. ओहो, लोअर फुल टच चेंडू सरळ यष्टांवर या ठिकाणी आदळला गेला आणि या चेंडूवर जर पाहिलं तर विकेट नक्कीच मिळवला जातोय. चुकीचं शॉट सिलेक्शन मी म्हणेन, ज्या पद्धतीने मारण्याचा प्रयत्न केला होता. करण देखील दर्शवतोय की लॉंग ऑन एरिया तुला जमवायचं होतं, मिड विकेट खेळायचं होतं, परंतु कुठेतरी स्क्वेअर लेगच्या दिशेने प्रयत्न केले गेले आणि ते चुकले गेले. या ठिकाणी जर पाहिलं तर पहिला गडी बाद होतोय, तो म्हणजेच प्रथमेश घरत या नावाने. पाटलांचा बैल गाडा गाडा त्याने घाटात गेला रडा. लाखात नंबर 1चा आपल्या गावचा हाय बैल जोडा. थँक्यू. अगदी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अनंत पागी, महाराष्ट्र पोलीस. खऱ्या अर्थाने जर पाहिले तर या खेळाडूची खूप डिमांड आहे. अगदी डहाणू पासून ते पालघर पर्यंत त्याचा प्रवास आपल्याला पाहायला मिळतोय कित्येक नक्कीच सामन्यांमध्ये खेळताना, कारण की तशी कामगिरी देखील आहे. चांगला खेळतोय, महाराष्ट्र पोलीस खात्यामध्ये नक्कीच कार्यरत आहे. इथून जर पाहिलं तर त्यांच्याकडे देखील अपेक्षा असेल आपल्या संघाची, कारण की करण सारखा त्यांच्या समवेत नक्कीच फलंदाज म्हणजेच खेळाडू असताना चेंडू आपण पाहतोय. पलटा चेंडू, याला दिशा दिले परंतु चांगलं स्टॉप मी म्हणेन. अप्रतिम या ठिकाणी क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. अप्रतिम नयन घरत. अगदी नेहमीच आपण पाहिलं तर यष्टांच्या मागे असतो, परंतु आज कुठेतरी आपण पाहतोय क्षेत्ररक्षणासाठी खेळाडू कमी आहेत आणि त्याच्यामुळे जर पाहिलं तर आज खेळाडूची कमतरता पूर्ण करताना नयन आपल्याला पाहायला मिळत आहेत. खूप चांगलं क्षेत्ररक्षण, खूप चांगलं क्षेत्ररक्षण. चेंडूवर जर पाहिलं तर मयूर चांगल्या पद्धतीने काम करतोय. पुढचा चेंडू असेल या ठिकाणी ओकरांच्या बॅट मधून चांगला फटका आला. गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, परंतु किटो त्या ठिकाणी चेंडूला पकडेल, फेकेल, तोपर्यंत फक्त आणि फक्त सिंगल रन्स. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर आतापर्यंत स्कोर कार्डवर धावसंख्या लागली जाते एकंदरीत 22 धावा. आपण पाहतायत 22 धावा स्कोर कार्डवर नक्कीच लागल्या गेल्या आहेत. यावेळेस पंचांकडून लाऊड अपील, डायरेक्ट हिटची संधी, परंतु क्रीज मध्ये बॅट आले असं दर्शवलं जात आहे. 22च्या रूपाने ही रन्स कंप्लीट केली जाईल. धावसंख्या स्कोर कार्डवर 1 ने वाढली जाईल. स्कोर कार्डवर धावसंख्या होते ती म्हणजेच 23 रन्स, 23 धावा. ते 20 धावा आपण आतापर्यंत पाहतोय. 19 चेंडू आणि 51 धावांची अजूनही आवश्यकता आहे. इथून मोठे फटके येणं खूप गरजेचं असणार आहे. हो, इथून फक्त ढकललंय चेंडूला.
प्रयत्न केला होता की गॅप मध्ये खेळायचा, गॅप होता त्या ठिकाणी, पण तो गॅप इथून जर पाहिलं तर फलंदाज क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी असताना आपल्याला पाहायला मिळाला. चेंडूवर रन्स मात्र मिळणार नाहीये. डॉट चेंडू आलाय. आता मात्र 41 धावांची आवश्यकता आहे अजूनही जिंकण्यासाठी आणि चेंडू तुमच्याकडे शिल्लक आहेत ते म्हणजे 18 चेंडू आणि 41 धावा. यावेळेस जर पाहिलं तर 2 षटक कंप्लीट झाले. 2 षटकामध्ये तब्बल 23 धावा जमवल्या गेल्यात. एक गडी नक्कीच बाद झालाय, परंतु जे थोडं रिफ्लेक्ट होत आहे मिररचा, तो थोडं बाजूला करायचा आहे. येस, यावेळेस आपण पाहू शकतायत 18 चेंडू शिल्लक आहेत. 18 चेंडू मध्ये 41 धावा अजूनही बनवायच्या आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज जर पाहिला तर गोलंदाज नयन गरत आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय. इथून पाहायला मिळेल 2 फलंदाज अनंत पागी आणि दुसऱ्या बाजूला करण मोरे. अनंत पागी स्ट्राइक वर. फटका इथे मात्र खेळायचा होता, परंतु प्रॉपरली फटका इथे सजला नाही. आपण पाहतोय जास्तीत जास्त स्ट्राइक जी आहे ती आता मात्र करणला घ्यावी लागेल. करणला प्रयत्न करावे लागणार आहेत मोठे फटके सजवण्यासाठी, कारण की इथून जर पाहिलं तर 17 चेंडू आणि आता मात्र 40 धावांची आवश्यकता असेल. 17 चेंडू 40 धावा. मॅचचं समीकरण आपण पाहतोय या मॅचला जिंकायचं असेल तर. यावेळेस पुन्हा एकदा नयन सज्ज असेल. पुढचा चेंडू खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर NPL स्पर्धा खेळण्याचं एक वेगळं नक्कीच आपण पाहतोय मजा असते आणि हीच मजा घेत असताना आपण पाहतोय थांबवून ठेवण्याचं काम केलंय नयनने. अगदीच रन मशीन आहे. कित्येक गोलंदाजाची पिस नक्कीच काढलेत या फलंदाजांनी, परंतु आज आपल्या घरच्या मैदानावर आपण पाहतोय नयन सारख्या एक गोलंदाजांकडून कुठेतरी याला थांबवण्यात आहे. परंतु यावेळेस चेंडू हवेत आहे. चेंडू सीमा रेषे पार 6 धावांसाठी. क्या बात आहे. टायमिंग बेमिसाल मी म्हणेन. जबरदस्त आक्रमण केलंय आणि आक्रमणाची गरज होती. षटकार येतोय. 6 धावा. थँक्यू. षटकार आलाय आणि 6 धावांनी धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्ड वर 30 धावा आतापर्यंत लागल्या जात आहेत. यावेळेस पुन्हा एकदा शॉट ऑफ लेन, परंतु बॅट थोडीशी थांबवली गेली मी म्हणेन. प्रॉपरली जो फटका हवा होता तो आला नाहीये. इथून जर पाहिलं तर आणखीन एक सिंगल रन्स. धावसंख्या 1 ने वाढते. 31 रन्स ऑन दी बोर्ड. 14 चेंडू आणि 33 धावांची अजूनही आवश्यकता आहे. इथून जर पाहिलं तर 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. आपल्याला पाहायला मिळतंय 14 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता. इथून आपण पाहतोय पुन्हा एकदा चान्स घेतलाय. मोठा फटका सजवलाय, परंतु क्षेत्ररक्षक चेंडू खाली मिस्टर किट्टो होता. कुठलीही चुकी नाहीये आणि इथे जर पाहिलं तर गडी बाद होता आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे डगआउट.
इथून आपण पाहतोय खूप चांगलं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला फलंदाजी करताना. येस, नयन घरत साठी एक कॅश प्राइज लावलेला आहे. जर करण मोरे याला जर तो बाद करतोय तर हितेश भाऊ यांच्याकडून आपण पाहतोय, परंतु नॉन स्ट्राईकला आहे. नक्कीच आपण पाहू शकताय संधी नाहीये, परंतु खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर नयन घरतची एक नक्कीच सांगेन आवर्जून त्याला या मैदानावर, कारण नयन अंबाला असं वाटलं नक्कीच दर्शवलं जातंय. नयन अंबाला जबरदस्त नाव या ठिकाणी अगदी आपण पाहतोय फ्रेम मध्ये आलाय नयन आपल्याला पाहायला मिळेल, कारण की चांगली कामगिरी केली त्यांनी. आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर फलंदाजी देखील अंबाला सारखी केलंय. यावेळेस आपण पाहू शकतायत षटकातील आपण पाहतोय शेवटचा चेंडू शिल्लक आहे. हो, समोरच्या दिशेने खेळलाय चेंडू मध्ये जर पाहिलं तर गॅप आहे, परंतु मयूर खूप चांगल्या क्षेत्ररक्षण करतोय. त्या ठिकाणी चेंडूला फेकतोय. सिंगल रन्स या ठिकाणी घेतली जाईल. ओव्हरची होईल समाप्ती. षटक क्रमांक जर पाहिलं तर आता मात्र 3 षटक कंप्लीट होत आहेत. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 मध्ये धावा बनवायच्या आहेत 32. 12 मध्ये 32. थँक्यू. अगदी सनी देवचा आवाज आपण ऐकला, जबरदस्त आवाज. आणि प्रत्येक खेळाडूकडे आता मात्र सनी देव एक सॉन्ग डेलिकेट करताना आपल्याला पाहायला मिळतोय. मुरबे गावचा आवाज गाजताना आपल्याला पाहायला मिळतोय. आपल्या पालघर जिल्ह्याचा आवाज गाजताना आपल्याला पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर पालघरचं नाव खूप मोठ्या प्रमाणावर रोशन झालंय. आणि इथून जर पाहिलं तर समीकरण जाऊया मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 12 चेंडू शिल्लक आहेत. 12 चेंडू मध्ये 32 धावा बनवायच्या आहेत. म्हणजे जर पाहिलं तर 16च्या रन रेटने खेळावं लागेल प्रति षटका मागे. आक्रमकता इथे मात्र दर्शवावी लागेल फलंदाजांना, कारण नॉन स्ट्राईक एंडवर आहे. स्ट्रायकिंग एंडवर जर पाहिलं तर मिस्टर कुणाल घरत गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय. मिस्टर तनय आलाय. पहिल्या चेंडूवर इथे मात्र आक्रमण केलंय, परंतु आक्रमण अगदी किट्टोच्या हातामध्ये जाऊन थांबतोय. इथे विकेट मिळतोय. खूप चांगला जज, खूप चांगला झेल मी म्हणेन किट्टोच्या या हातातून आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्याच चेंडूवर जर पाहिलं तर विकेट मिळवला जातोय. गडी बाद. कुणाल घरत बॅक टू द डग आउट. थँक्यू. आता मात्र आपण पाहतोय पहिल्या चेंडूवर विकेट नक्कीच मिळवलाय. यावेळेस जर पाहिलं तर कुणाल घरतचा विचार होता की चेंडू
ज्या पद्धतीने आला होता, मोठा फटका मारला जाईल मिड विकेटच्या दिशेने, हिट देखील केला होता, परंतु चांगलं झेल आपल्याला पाहायला मिळालं किट्टूच्या माध्यमातून. चांगला जज केलं. इथून जर पाहिलं तर डावखुरे हाताचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येईल. नवीन फलंदाज मिस्टर अनिकेत घरत आपल्याला पाहायला मिळतोय करणला साथ देताना. परंतु यावेळेस जर पाहिलं तर आता जास्तीत जास्त स्ट्रायकिंग वर तुम्हाला करणला न्यावं लागेल. या ठिकाणी जर पाहिलं तर थोडस अभ्यासू क्रिकेट तुम्हाला खेळावं लागेल. ज्यावेळेस आपण पाहतोय करणच्या समोर फलंदाज बाद होताना आपण पाहिले. अनिकेत देखील या ठिकाणी हिट करताना पाहायला मिळाला. फुलटो चेंडू होता. या चेंडूवर हिट करण्याचा प्रयत्न नक्कीच राहिला त्याचा, परंतु चुकले गेले. सिंगल रन्स मिळेल. अजूनही जर पाहिलं तर 10 मध्ये 31 बनवायचे आहेत. 10 चेंडू आणि 31 धावा. इथून नक्कीच करण कसा खेळेल हे देखील नक्कीच प्रत्येक प्रेक्षकाचं लक्ष, प्रत्येक खेळाडूचं लक्ष असेल, कारण की करणकडून अपेक्षा तर भरपूर आहेत. या 10 धावा करणच्या बॅट मधून जर मोठे फटके आले तर सहजरित्या पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळतील, परंतु हे करावं लागेल. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा आपण पाहतोय. यावेळेस पहिला चेंडूवर काय जबरदस्त हिट, लांबवर लांब, सडक पे कडक मी म्हणेन, जबरदस्त षटकार. 6 धावा. अप्रतिम फटकार आपल्याला पाहायला मिळाला करणच्या बॅट मधून. आता मात्र थोडासा पवित्रा बदललाय मी म्हणेन, कारण की करणला जाणीव आहे इथून जर मला जिंकवायचं असेल तर मात्र मला हिट करावे लागतील, मोठे फटके खेळावे लागतील. आता मात्र 9 मध्ये 25 ची आवश्यकता असे जे समीकरण असतात ते नेहमीच करणच्या समोर येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. जेव्हा जेव्हा मोठे मोठे टुर्नामेंट असतात, व्यावसायिक क्रिकेटर असतात, तेव्हा मात्र अशा प्रकारचं समीकरण करणच्या समोर नेहमीच असतं. पुन्हा एकदा आपण पाहतोय 25 धावांची आवश्यकता आहे. यावेळेस पुन्हा एकदा उडवलाय, पुन्हा एकदा बॅक टू बॅक, हा देखील येईल षटकार. क्या बात आहे, करण मोरे ऑन फायर होताना षटकार. यावेळेस नॉन स्ट्राइक वर एंड वर होता तो चांगला होता. स्ट्रायकिंग वर गेल्यानंतर आक्रमण केलं गेलं आणि आक्रमण इतकं भारी होतं की 2 मध्ये 12 धावा जमवल्या आहेत. आता मात्र समीकरण पुन्हा एकदा आपण पाहतोय. चेंडू शिल्लक आहे तुमच्याकडे 8 चेंडू मध्ये 19 धावांची आवश्यकता आहे. 8 चेंडू 19 धावा. काय जबरदस्त फलंदाजी इथे मात्र करणच्या बॅट मधून आतापर्यंत जर पाहिलं तर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 12 चेंडू मध्ये 37 धावा करणच्या बॅट मधून येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. जबरदस्त जबरदस्त फलंदाजी. जिंकण्यासाठी अजूनही 19 धावांची आवश्यकता आहे. खूप लांबवर लांब षटकार आपल्याला पाहायला मिळाला करणच्या बॅट मधून. इथून जर पाहिलं तर 8 चेंडू मध्ये 19 धावा, म्हणजे इथून 2 चेंडू जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतो, म्हणजेच तनय घरत. 2 चेंडू खूप चांगले टाकावे लागणार आहेत जर आपल्या संघाला जिंकवायचं असेल तर, कारण की करण सारखा फलंदाज समोर आहे आणि त्याच्या समोर जर पाहिलं तर चॅलेंज देखील आहे. इथून जर पाहिलं तर 3-4 क्षेत्ररक्षक ऑन साइड रिजन मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. पूर्णपणे सापळा जो आहे तो रचवला गेलाय. बघूया कशा पद्धतीने फलंदाजी करेल. फुल टॉस चेंडू स्वीकार केलाय आणि पाठवलाय. नक्कीच फाईन लेगच्या अगदी डोक्यावरून डीप मध्ये जातोय षटकार. 6 धावा. यस, यावेळेस आपण पाहतोय नोचा इशारा देखील येताना पंचांकडून आपण पाहतोय. यस, पंच या ठिकाणी पडताळणार आहेत की नक्कीच नो साठी 1 शॉट, सॉरी नो साठी यस आपण पाहतोय. यस, आपण पाहतोय नोचा अनाउन्समेंट होतोय त्या ठिकाणी. चेक केलं गेलंय. अगदी हाईट बीमर चेंडू आपण पाहतो कमरेच्या खूप वर होता आणि त्याच कारणास्तव जर पाहिलं तर या ठिकाणी नोचा इशारा आलाय पंचांकडून.
फ्री हिट असेल या चेंडूवर करणसाठी. ओहो फटका तर सजवलाय. फ्री हिटचा चेंडू आहे. तो आपण पाहतो वा काय सुरेख क्षेत्ररक्षण, चांगलं क्षेत्ररक्षण मी म्हणेन. या ठिकाणी 2 धावा तर कंप्लीट केल्या गेल्या. एकंदरीत 2 धावेने धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्डवर धावसंख्या आतापर्यंत लागली जाते 54 धावा. जिंकण्यासाठीचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. 7 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे. आणि करणची बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. करण 45 धावांवर खेळतोय म्हणजे 5 धावा दूर आहेत आपल्या अर्धशतकाच्या. या मैदानावर आपल्या घरच्या मैदानावर पहिल्याच इनिंग मध्ये अर्धशतक पूर्ण करेल का हे देखील चॅलेंज आहे. इथे आलंय की काय आणि अर्धशतक देखील पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळतंय. करण मोरे ऑन फायर होताना जबरदस्त फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. करणच्या बॅट मधून खेळ होता कुठे आणि आता मात्र समीकरण आणलंय कुठे मी म्हणेन. धावसंख्या स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. 60 धावा स्कोर कार्डवर लागले जात आहेत. नक्कीच खूप चांगली बॅटिंग केली. करण अप्रतिम फलंदाजी दर्शवली. अगदी आपण पाहिले करणच्या बॅट मधून 15 चेंडू मध्ये 51 धावांची धुवाधार फलंदाजी. जिंकण्यासाठी आता मात्र चेंडू आपल्याकडे शिल्लक आहेत ते म्हणजेच 6 चेंडू मध्ये 4 धावांची आवश्यकता. सहा चेंडू आणि 4 धावा आपल्याला पाहायला मिळते. जिंकण्यासाठी समीकरण आहे. आणि वाटलं नव्हतं ज्या पद्धतीने विकेट्सवर विकेट जात होते परंतु एका बाजूस करण ज्या पद्धतीने उभा राहिला. अर्धशतकी पाळी आपल्याला पाहायला मिळाली करणच्या बॅट मधून. इथून जर पाहिलं तर 4 धावांची अजूनही आवश्यकता आहे. मॅच अजून जिंकलेली नाही आहे मी म्हणेन. गोलंदाजी ट्रॅकवर पप्पू उर्फ आपण पाहतोय नयन घरत यावेळेस चेंडूला उडवलाय. चेंडू जाईल किट्टू जवळ. जोपर्यंत फिल्डिंग करेल तोपर्यंत 2 धावा सहज रीतीने पूर्ण करतायत. 2 धावा दूर असतील आपल्या विजयाच्या. चांगली या ठिकाणी नक्कीच कमबॅकिंग केली. चांगली बॅटिंग दर्शवली ती म्हणजेच संघ आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक जरी असला तरी सिंगल रन्स या ठिकाणी नक्कीच कंप्लीट केले जाते. स्कोर इज अ लेवल आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला रेया स्टोरमन आणि दुसऱ्या बाजूला घरत परिवार असा हा सामना आपल्याला पाहायला मिळाला. आणि 1 धाव दूर असेल आपल्या विजयाच्या. ओहो पंचांकडे अपील आणि यावेळेस जर पाहिलं तर रन्स अजूनही मिळणार नाहीये. अजूनही परिश्रम करावे लागतील. एका रनासाठी 4 चेंडू आणि 1 धावांची आवश्यकता आहे. चांगला चेंडू दर्शवलाय मी म्हणेन या ठिकाणी. त्यावेळेस आणखीन एक हिट आणखीन एक षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. करणच्या या बॅट मधून हिरो ठरलाय. पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतंय. फायर केलाय अप्रतिम. योगेश पाटील यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य आपल्याला पाहायला मिळतंय की सामना जिंकवलाय मी म्हणेन करण मोरे यांनी. जबरदस्त आक्रमक फलंदाजी इथून आपल्याला पाहायला मिळाली. आणि मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट. 1 षटक टाकलं, 1 विकेट, नक्कीच 7 रन्स आणि जबरदस्त अर्धशतकीय पाळी करताना आपल्याला पाहायला मिळाली. करण मोरे ऑन फायर होताना तब्बल 57 धावा त्याच्या बॅट मधून येताना आपल्याला पाहायला मिळाल्या 17 चेंडू 17 चेंडू मध्ये.